देवाणघेवाण व्हायची ती खूप छान. एक छोटासा भाऊ असल्यासारखे ईश्वर भैया आणि इथं उपस्थित असलेले सर्व माझे शिक्षक बंधू भगिनी, या शाळेमध्ये नवीन प्रमोशनला आलेले चिंचन सुरे सर, ज्यांनी की रुजू होण्याच्या आधीपासूनच जबाबदारीचं ओझं खांद्यावर घेऊन माझा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसेच विजापुरे सर आणि माझ्या प्रिय लाडक्या बाळांनो, मी तुमच्यासाठी बाळा हा शब्द वापरते ना, त्यामध्ये मला इतकी आत्मीयता वाटते आणि ते आपोआपच माझ्या म्हणजे अंतकरण, मी काय ठरवून म्हणत नाही ए बाळा इकडे वगैरे जे मी म्हणते ते मी काय ठरवून नसतं, ते माझ्या अंतकरणातून येत असतं. तर असे तुम्ही माझे लाडके प्रिय. तर आज माझा जो कार्यक्रम तुम्ही ठेवलात निरोप समारंभाचा, खरं तर हा निरोप समारंभ नाहीच आहे. मी माझ्यासाठी ते एक हे समजते, जसं की आता माझं प्रमोशन झालेलं आहे म्हणून तुम्ही माझा एक सत्कार समारंभ असं मी समजत आहे. आणि शाळेच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने हा जो माझा सत्कार झाला किंवा सन्मान झाला, त्याहीपेक्षा मोठा आणि माझ्या समाधानाचा, आनंदाचा सत्कार मी सकाळी गाडीतून उतरल्या झाला. आज तुम्ही इथं 4, 5, 10 हे गुच्छ दिले असतील, पण मी जेव्हा गाडीतून उतरले तेव्हा जवळपास 150-200 गुच्छ माझ्या समोर आले आणि तो खरा माझा सत्कार आहे आणि ते खरं माझं समाधान आहे. प्रत्येक लेकराच्या तोंडून गुड मॉर्निंग प्रिन्सिपल मॅम, प्रत्येक लेकराच्या हातून गुलाबाचं फूल, प्रत्येक लेकरू जवळ येऊन माझ्या पोटाला पकडणं. यश कुठे गेला? यश तर दुसरीमध्ये आहे, यश गायकवाड. हा तर पळत आला आणि एकदम माझ्या पोटाला पकडला आणि मी त्याला उचलून कडेवर घेतलं. मलाही कळलं नाही त्यालाही कळलं नाही की आमचं नातं नेमकं काय आहे ते. म्हणजे असे तुम्ही माझ्याशी जोडलेले आणि विद्यार्थी आणि पेठसांगवी गावचे सर्वच नागरिक. खरं तर बाळांनो, तुम्ही म्हटलात की मॅडमनी हे केल्या, मॅडमनी ते केल्या, हे सगळं जे काही म्हटलात ते मी केले बरोबर आहे, पण ते करण्याचं प्रतिनिधित्व फक्त माझं होतं. पण त्यामागे जे काही सहकार्य आहे आणि किंवा त्या पाठीमागे जे काय पाठिंबा जो असतो तो खरा ह्या पेठसांगवीकरांचा आहे. खरा जो काही हे पेठसांगवीकरांचा माझ्या कार्याचा, पेठसांगवीमध्ये जे काही माझं कार्य आहे, उत्तुंग पार तालुका जिल्हा लेवलपर्यंत जे माझं कार्य गेलं, त्याचं जे प्रमुख जे आहे, आधारवड म्हणते मी त्यांना, हे सगळे आहे. इथं जे बसलेत ना, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य असो, अध्यक्ष उपाध्यक्ष असो, SK साहेब असो, या गावचे सरपंच असो, तंटामुक्त अध्यक्ष, आजी माझी जे काही आहेत, म्हणजे सगळेच नागरिक पेठसांगवीकर असं मी शब्द मुद्दामच म्हणते. कारण सगळ्यांनी मला इतकं म्हणजे प्रेरणा दिलेली होती. प्रत्येकाच्या मनामध्ये एक विश्वास होता, हां गुंजोटे मॅडम करायला आहेत ना, मग छान काम करणार आहे किंवा मॅडम तुमचं काम छान झालं, ही जी पावती मला मिळायची, त्या पावतीतून पुढच्या कार्यासाठी मला प्रेरणा मिळायची बाळांनो. आणि त्यातूनच आपण कार्य करत गेलो आणि हे कार्य करत असताना मी एकटीने केलेलं नाही. आपल्या सगळ्या मॅडम, सगळे सर यांचं सहकार्य होतं. तुम्ही बघा, प्रत्येक कार्यक्रम किंवा प्रत्येक उपक्रम घेताना मी एकटी घेत होते का? त्याच्यामध्ये सगळ्या मॅडम असायच्या, सगळे सर असायचे आणि मुख्य म्हणजे तुम्ही असायचा. या सगळ्यांच्या सहकार्याने आपण शाळा छान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता जे काही मुख्याध्यापक म्हणून लाभलेले आहेत चिंचन सुरे सर, त्यांच्यामध्ये उद्यापासून तुम्हाला गुंजोटे मॅडम नक्कीच दिसणार आहेत, याची गॅरंटी मी देते. कारण मला म्हणजे सरांच्या कामाची, मी सर जेव्हा पेठसांगवी घेणार आहेत हे मला थोडंसं अंदाज होता, तेव्हा मी सरांना फोन करायच्या अगोदर मी बरेच फोन इतरांना केलेले होते. चिंचन सुरे सर, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, परंतु माझ्या पेठसांगवीला एक चांगला माणूस जावा याची माझी जी धडपड होती ती प्रशासन लेवलपासून होती माझी धडपड. आणि मला कळालं सर्वोदय सरांचा नंबर गेलेला आहे. मग कळालं चिंचन सुरे सर एकटेच भरलेले आहेत आपल्या इकडे घेण्यासारखे. सरांचा मला फोन यायच्या आधी मी बरेच फोन केलेले होते. मग म्हटलं, सरांनी म्हटलं मॅडम काय करायचं? सर तुम्ही बिंदास घ्या म्हटलं, तुम्ही फक्त काम करा, बाकी गावाचं किंवा गावकऱ्याच्या सपोर्टचं मी बघून घेईन म्हटलं. जसं तुम्ही मला साथ दिलीत, तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, जसं तुम्ही मला साथ दिलीत तसं चिंचन सुरे सरांमध्ये सुद्धा तुम्हाला त्यांच्या कार्यातून मी दिसणार आहे. कदाचित मी एक महिला म्हणून जे कार्य करू शकले नाही किंवा मी जिथंपर्यंत पोहोचू शकले नाही, ते सुद्धा चिंचन सुरे सर करणार आहे, त्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी बिंदास राहा. मॅडम चाललेत म्हणून असं काही नाराज व्हायची गरज नाही. मी काय फार लांब जात नाही आहे, मी आपल्या नारंगवाडी केंद्रालाच आहे. तुम्ही कधीही हाक मारा, मी फक्त 3 किलोमीटरवर तुमच्यापासून आहे, फक्त 3च किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि मी आता 2 महिने झाले इथं न येण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्वांनी कार्यक्रम आयोजन केलेलंच होतं, पण माझे काही प्रशासकीय कामं होते, त्यामुळे मला कार्यक्रम हा ठीक आहे उद्याचा कार्यक्रम जर पुढे ढकलूयात असं म्हणावं लागलं. त्याबद्दल मी सर्वांची खरं दिलगिरी व्यक्त करते. आणि माझ्या ह्या लेकरांनी तर माझी खूप वाट बघितलेली आहे. पण बाळांनो, तुम्हाला काही गॅरंटी देते की
केंद्रातले सगळे काही जे कामं होते ते बऱ्यापैकी कामं झालेले आहेत. त्यामुळे मी तुमच्याकडे आता वारंवार येऊ शकते. त्यामुळे तुम्ही काय दुःख वगैरे वाटून घेऊ नका, काही नाही. सगळ्यांनी फक्त तुम्हाला गुंजुटे मॅडम आवडल्या ना, तुम्ही फक्त आता तुमच्या अभ्यासातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या कामातून माझा आदर्श तुम्ही घेत आहात हे मला दिसलं पाहिजे. सगळ्यांनी म्हटलं पाहिजे हां गुंजुटे मॅडमने हे सांगितलेलं लेकरांनी ऐकलेलं आहे. आणि मी एकटी जरी प्रतिनिधित्व आपल्या शाळेचं केलेलं असलं तरी माझ्यामध्ये आपल्या अर्चना साळुंखे मॅडम आहेत, माझ्यामध्ये पंडित मॅडम आहेत. म्हणजे सगळ्यांचे जे विचार ते माझ्यामध्ये होते आणि आता माझे विचार पण त्यांच्यामध्ये आहेत. त्यामुळं आपल्या मोठ्या साळुंखे मॅडम असो, छोट्या साळुंखे मॅडम असो, आळणे मॅडम असो, पंडित मॅडम, झिंगाडे मॅडम, आपल्या अंगुलवाला मॅडम असो, दिराजा सर, चिंचनसुरे सर, विजापुरे सर, सगळ्यांमध्ये मी आहे. त्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे बघताना जसं माझ्याकडे अतिरिक्त भीती होती किंवा माझ्याकडून जे काही सूचनांचं तुम्ही अनुपालन करत होतात तसं त्यांच्याकडूनही करा. आणि एक प्रशासकीय बाब जिथं मला कमी पडत होती मुख्याध्यापक म्हणून काम करताना, या गावाला मी जरी मुख्याध्यापक म्हणून काम करत असले तरी काही गोष्टीला शाळा पुढे नेण्यासाठी प्रशासनाची पण गरज असते. आणि मला ते कुठंतरी वाटायचं हे लोक मला असं का करतायत, तर नाही मी तिथं असले पाहिजे, मला असं थोडंसं स्वप्नात सुद्धा म्हणजे वाटायचं मला. आणि नेमका योगायोग कसा आहे बघा, आपलं नारंगवाडी केंद्रच मला भेटलेलं आहे. त्यामुळे तिथून मी प्रशासनाची साथ आणि इथून तुमची साथ असं सगळ्यांनी मिळून आपले पेठसांगवी गाव एका उंच शिखरावर नेण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. आणि परत एकदा सगळ्यांनी मला सत्कार केलात, इथं बोलवलात, त्याबद्दल मी सगळ्याची खरं तर ऋणी आहे. इथून मी असंच येत जाणार आहे. आज निरोप आहे म्हणजे असं नाही की मी परत येणार नाही, असं नाही. मी सारखंच येणार आहे, सारखंच तुमच्यामध्ये मी असणार आहे. आणि या सगळ्या मॅडम सरांच्या रूपाने सुद्धा मी तुमच्यामध्ये, त्यामुळे इतकं वाईट वाटायची किंवा काहीच आवश्यकता नाही. सगळ्यांनी फक्त छान राहा, गावकऱ्यांनी पण सगळ्यांनी सपोर्ट करा. फक्त टीम खूप छान आहे, सगळेच शिक्षक जे आहेत खूप छान आहेत. सगळ्या लेडीज असं सुद्धा काम खूप छान करतात. असं नाही की बऱ्याच ठिकाणी असं येऊ शकतं की लेडीज म्हणून चला संसारिक जबाबदाऱ्या वगैरे, आपल्या लेडीज तसं नाही. 10 ते 4 शाळा म्हणजे शाळा, शाळेची कामं म्हणजे शाळेची कामं. आणि आता नवीन आलेले विजापुरे सर देखील छानच आहेत, चिंचनसुरे सर पण छान आहे, दिराजा सर छान आहे, एक टीम छान आहे. फक्त जसं तुम्ही मला सहकार्य केलं तसं सगळ्यांना सहकार्य करा. यांना देखील नक्कीच आपली शाळा आपण सगळ्यांच्या मदतीने किंवा सहकार्यानं आपण एक छान मार्गावर नेऊयात. मला इथे बोलण्याची संधी दिली. आणि तुम्हा सर्वांना तर भूक लागलेली असेल ना, नाही का? बरं, तर मी तुम्हाला खाऊ आणलेला आहे. आणि मी काय असं म्हणजे तुमच्यासाठी भेटवस्तू वगैरे नाही आणली बाळांनो, कारण मला तुम्हाला खाऊ घालणं फार आवडायचं म्हणून मी तुमच्यासाठी खाऊच आणलेला आहे. आणि याच्यानंतर मी ज्या दिवशी शाळेला येणार आहे त्या दिवशी मी तुम्हाला खाऊच घेऊन येणार आहे. मी रिकाम्या हाताने कधीच येणार नाही आपल्या शाळेला. आणि मी ज्या शाळेवर आता गेले, जवळपास 20-22 शाळेवर मी भेटी द्यायला गेले, तिथं प्रत्येक लेकरामध्ये ही माझी प्रियंका आहे का, ही माझी अनुष्का आहे का, ही माझी साक्षी आहे का, ही माझी अंजू आहे का, हा माझा यश आहे का, हा माझा आरव आहे का, असं म्हणजे तिथं मला माझे लेकरं दिसायचे पेठसांगवीचे. आणि मी त्यांना जवळून विचारायचं तर केंद्रातसुद्धा शिक्षक चर्चा करू लागली की हा मॅडमला विद्यार्थी किती आवडतात. मी जरी तपासायला गेले तर मी रेकॉर्ड कधीच बघितला नाही साहेब अगोदर. आधी विद्यार्थ्यांमध्ये जाणं, विद्यार्थ्यांचे नाव विचारणं, त्यांच्या समस्या जाणून घे, हेच मी केलेलं आहे. आणि इथून पण मी तुमच्या सोबत आहे, तुमच्यामध्ये आहे, याची जाणीव ठेवा. आणि तुम्ही एखादं पाऊल जर तुमचं वाईट दिशेने किंवा वाईट मार्गाने पडत असेल, पाऊल ठेवायच्या आधी फक्त गुंजुटे मॅडमला आठवा तुम्ही, आणि मग तुम्ही ते पाऊल ठेवा. एवढीच मी तुम्हाला विनंती करते. आणि एक जबाबदार नागरिक, जबाबदार विद्यार्थी आणि एक यशस्वी विद्यार्थी म्हणून तुमची वाटचाल हो. तुम्ही एका छान, तुमचं जेव्हा जिथं मी यश ऐकते तेव्हा मला असं वाटतं हा माझ्या कामाचं कुठंतरी सार्थक होऊ लागले. आरोहीचं जेव्हा नाव ऐकलं आपण तालुक्याच्या यादीमध्ये, जिल्ह्याला आरोही चालली आहे, मला असं वाटायचं हा किती छान, आज जर मी तिथं राहिले असते तर असं मला वाटू लागलं. असो, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी तुम्हाला अनौपचारिकरित्या दिवसभर बोलणारच आहे. परत एकदा सर्वांना नम्र विनंती करते की सर्वांनी शाळेकडे लक्ष द्या, सर्वांनी शाळेच्या आमच्या कर्मचाऱ्यांना सपोर्ट करा. सगळे खूप छान आहेत, फक्त तुमच्या सहकार्याची त्यांना गरज आहे. एवढंच मी आज रोजी तुम्हाला सर्वांना नम्रपणे विनंती करते आणि 2 शब्द संपवते. थँक्यू.